ज्यांनी ज्यांनी जॉईन नसेल केलं त्यांनी सर्वांनी जॉईन करून घ्या लवकर। ओके, लवकरच आपण आता आपल्या ज्या काही क्लास आहे त्या क्लासला सुरुवात करणार आहे। ओके, हा जो लेसन आहे हा लेसन आहे आपला तिसरा, हा लेसन आहे तिसरा। टॉपिक कुठला आहे? संशोधन अभियोग्यता। बघा, संशोधन अभियोग्यता, अभियोग्यता म्हणजेच रिसर्च ऍप्टिट्यूड। ओके, संशोधन अभियोग्यता आणि रिसर्च ऍप्टिट्यूड वरती आपल्या सेकंड लेसनला आपण पाहिले होते त्याच्यामध्ये की जे अर्थ आहे संशोधनाचा किंवा त्या संशोधनाची व्याख्या आहे, त्या संशोधनाचे महत्व आहे किंवा त्या संशोधनाच्या काही मर्यादा आहे ते आपण थोडक्यामध्ये जो सेकंड लेसन झालेला आहे आपला जो संशोधन अभियोग्यतेवरती आहे त्यामध्ये आपण पाहिले होते। आता या संशोधन अभियोग्यतामध्ये पुढे जे टॉपिक आपल्याला पाहायचे आहे तर ते पाहायचे आहे त्या संशोधनाची वैशिष्ट्ये सखोलमध्ये। तुम्हाला मागच्या आपल्या लेसनमध्ये मी शॉर्टकट मध्ये सांगितलं होतं की संशोधनाची वैशिष्ट्ये काय असतात, त्या वैशिष्ट्यांमध्ये कोणत्या कोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। यामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की सामाजिक घटनांचा अभ्यास करायचा आपल्याला त्यामध्ये, त्यानंतर नवीन तथ्यांचे व जुन्या तथ्यांचे परीक्षण करणे, त्यानंतर कार्यकारण संबंधाचा शोध घेणे, त्यानंतर वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग कसा केला जातो, या सर्व घटकांचा आपण वैशिष्ट्यांमध्ये शॉर्टकट मध्ये तुम्हाला मी सेकंड लेसन जो झाला होता आपला त्या लेसन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। पण आता आपल्याला ते जे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले ते वैशिष्ट्य आता आपल्याला डिटेल्स मध्ये घ्यायचे। ते प्रत्येक जे वैशिष्ट्य आहे ते तुम्ही नोट्स वगैरे काढत चला, कारण एक्झाम मध्ये याचा आपल्याला परिपूर्ण फायदा होत असतो। बघा, आता आपल्याला पाहायचं आहे की या संशोधन अभियोग्यतेची वैशिष्ट्ये। ओके, काय पाहायचं आहे तो वैशिष्ट्य। बघा, याची आपल्याला पाहायचे वैशिष्ट्ये। यामध्ये वैशिष्ट्यांमध्ये सुरुवातीला लिहत चला। ओके, सुरुवातीला पाहूया की सामाजिक घटनांचा अभ्यास म्हणजे काय। तर बघा, यामध्ये चालू घडामोडी आहे व असे सिद्धांत की जे सैद्धांतिक परिभाषा निर्माण करण्याचे व संशोधनाला अभिप्रेरित करण्याचे जे काही मनुष्य प्राणी हा समाजामध्ये राहत असतो किंवा जीवन जगत असताना तुम्हाला माहित आहे इतर लोकांसोबत किंवा आपल्या समूहाशी कसे राहायचे, यामध्ये वावरत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या पद्धतीचा सामना करावा लागतो किंवा साथ प्रतिसाद या हेतूने व्यक्तींची समरस असलेले जे काही समूह आहे, गट आहे, संख्या आहे, समस्या आहे आणि संस्कृती आहे, धर्म आहे, परंपरा आहे, या सर्व गोष्टींचा किंवा या घटकांचा आपल्याला या जो सामाजिक घटनांचा अभ्यास आहे या घटकांमध्ये आपल्याला पहिल्या याच्यामध्ये असतो। ओके, पहिला नंबरचा सामाजिक घटक अभ्यास। ओके, आता बघितला की सामाजिक घटकांमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो। आपल्याला ज्यावेळेस आपण समाजामध्ये राहतो तर समाजामध्ये इतर लोकांशी, इतर समूहाशी, इतर धर्माचे लोक राहतात, इतर समाजाचे लोक राहतात, त्यांचं खानपान, त्यांचं राहणीमान, त्यांची आचार विचार या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला त्यांच्यामध्ये मिसळणे किंवा त्यांचे विचार घेणे किंवा आपले विचार त्यांच्यासमोर मांडणे, अशा पद्धतीचा जो काही साथ प्रतिसाद आहे किंवा गट संख्या आहे, समस्या आहे किंवा संस्कृती, धर्म, परंपरा या सर्वांचा जो आहे तो या सामाजिक घटक अभ्यासमध्ये आपल्याला समावेश असतो आणि यावरती सुद्धा आपल्याला या सेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर बघा की नवीन तथ्यांचे व जुन्या तथ्यांचे परीक्षण। बघा, नवीन तथ्ये। ओके, लिहत चला। ओके, नवीन तथ्ये व जुन्या तथ्ये आणि या सर्वांचे काय आहे परीक्षण। आता यामध्ये पहा की नवीन तथ्यांचे शोध व जुन्या तथ्यांचे परीक्षण करणे कशा पद्धतीने। बघा, नवीन ज्ञान मिळवण्यासाठी नवीन नवीन शोध घेत राहणे आणि ही मानवाच्या प्रगतीशील किंवा वेगळी जे काही दिशादर्शकाची भूमिका पार पाडून या दृष्टीने जो काही संशोधक आहे मेहनत करत असतो आणि या प्रत्येक नवीन गोष्टींच्या शोधार्थ तो धडपडत असतो, त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो नवीन तथ्य आणि जुने तथ्य। म्हणजे
जे जे नवीन म्हणजे शास्त्रज्ञ झाले आहेत या संशोधक झाले आहेत या सर्व संशोधकांनी त्यांचे जे काही शोध म्हणजे प्रक्षेपित केले आहेत, त्यांनी शोध आपले निर्माण केले आहे आणि ते जगासमोर मांडण्याचं काम केलं आहे. त्या नवीन नवीन शोधांमधून काय निष्पन्न झालेले आहे किंवा निष्कर्ष निघालेले आहे आणि या निष्कर्षामधून आपण जेव्हा एखादी विषय घेऊन संशोधन करत असतो तर त्या संशोधनाचा आपल्या संशोधनामध्ये कसा आपला फायदा होऊ शकतो किंवा याचे निरीक्षण करणे किंवा त्या संशोधनामधून अभ्यास करून आपल्या संशोधनाची दिशा ठरवण्याचं काम जे आहे ते या पद्धतीमध्ये चालत असते. जे नवीन तथ्य आणि जुन्या तथ्यांचे परीक्षण करून आपल्याला ते वेगळी दिशा मिळण्याचं काम होत असते. ओके, त्यानंतर बघा कार्यकारण संबंधाचा शोध आहे यामध्ये 3 नंबरला कोणता कार्यकारण संबंध. कार्यकारण संबंध ओके. आता कार्यकारण संबंधामध्ये बघा की संशोधनात मानवी बदलांच्या जे काही प्रत्येक पैलूंचा अभ्यास यामध्ये केला जातो. ओके, हे जे कार्यकारण संबंध आहे यामध्ये मानवी पैलूंचा जो अभ्यास आहे तो यामध्ये केला जातो. मानवी बदलांमध्ये कोणते कारण आहे की ज्यामुळे बदल घडून येतो माहिती आहे का तुम्हाला. बघा की ते शोध जे काही मानवामध्ये असे कारण असतात की ज्यामध्ये बदल घडून येत असतो आणि ते शोध घेण्याचे जे काही प्रयत्न आहे तो संशोधक करण्याचं काम करत असतो आपल्या या संशोधनामध्ये. ओके, म्हणजे मानव हा नैसर्गिक किंवा निसर्गामध्ये राहणार आणि माणसाची आवड निवड सगळ्या म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाची आवड ही सेमच असणार असं काहीच नसते. त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाची आवड वेगवेगळी आहे, त्यांचं राहणीमान वेगवेगळं आहे, त्यांचं खानपान वेगवेगळं आहे आणि याच बदलांचा जो अभ्यास आहे तो संशोधकाला करायचा आहे जेव्हा त्याचं संशोधन चालू असते. बघा की लोकसंख्यामध्ये जर जन्मदर जर बघितला आपण नियंत्रित करण्यासाठी तर साक्षरतेच्या माध्यमातून प्रचार या सर्व कारणांमधून जे आहे ते संबंधाचा मांडलेला विचार आहे तो संशोधकाला घ्यायचा असतो आणि याच मधून जे कार्यकारण संबंध आपल्याला दिसून येतो. हाच दिसून आलेला जो कार्यकारण संबंध आहे ते हा सुद्धा याच्यावरती आपला सेट एक्झाम मध्ये आपल्याला यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो. ओके, आता त्यानंतर बघा हे झालं कार्यकारण संबंध झालं की यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. आता वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग हे लिहिलं का तुम्ही, लिहिलं असेल तर पुढे घेतो. ओके, बघा आता वैज्ञानिक पद्धतीचा जो काही उपयोग आहे ते बघा कशा पद्धतीने यामध्ये संशोधनामध्ये केला जातो. ओके, बघा वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग. ओके, लिहिलं का 4थ्या नंबरचं बघा वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग. आता पहा की वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग मध्ये बघा की मानवामध्ये कोणत्या परिवर्तनीयतेचा अभ्यास विषयान्वये होणार जे काही संशोधन आहे किंवा सामाजिक संशोधनाला अभिप्रेरित करणारे व या संशोधनासाठी जे काही वैज्ञानिक पद्धतीचा वापर आवश्यक असतो. हे वैज्ञानिक पद्धतीचा वापर जे आहे ते यामध्ये आपल्याला आवश्यक असतो. तर यामध्ये संशोधनाची जी काही प्रणाली आहे बघा, प्रणाली आहे किंवा त्याचे निरीक्षण आहे, तथ्य आहे, संकलन आहे, वर्गीकरण आहे आणि परीक्षण आहे, या सर्व पायऱ्या वैज्ञानिक जे काही पद्धतीचा वापर आहे तो वापर करत असताना या सर्व पायऱ्यांचा आपल्याला यामध्ये वापर केल्याशिवाय हे वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग आपल्याला करता येत नाही. या सर्वांमधून जो काही निष्कर्ष किंवा सिद्धांत विकसित होतात त्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो काही उपयोग असतो किंवा त्याचा उपयोग जो केलेला आहे ते संशोधनाचे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते की वैज्ञानिक पद्धतीचा अशा प्रकारे सुद्धा यामध्ये आपल्या उपयोग होऊ शकतो या संशोधन पद्धतीचा. अशा यावरती सुद्धा आपल्या सेट एक्झाम मध्ये प्रश्न. त्यानंतर समस्याचे स्वरूप बघा, 5व्या नंबरला लिहून घ्या समस्याचे स्वरूप. समस्याचे स्वरूप आता हे बघा की समस्याचे स्वरूप. ओके, यामध्ये बघा की समस्यांचा शोध व यामध्ये असणारी जी कारणे आहे हेच संशोधनाचे एक प्रकारचे उगमस्थान आपण समजले जातो. ओके, आता कारणे शोधणे याच्यामध्ये बघा कारणे शोधणे आहे किंवा समस्येचा जो काही शोध घेणे आहे, समस्येचे स्वरूप माहिती करून त्यांच्या सखोलपर्यंत जो काही पोहोचणे आहे किंवा त्यावर उपचार करणे आहे आणि इत्यादी पद्धतीचा या संशोधनाला जो पाहिजे जो उपयोग पाहिजे किंवा ज्या गोष्टींचा समावेश पाहिजे त्या गोष्टींच्या या समस्यांचे जे काही स्वरूप आहे त्यामध्ये सुद्धा या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर सांख्यिकी उपयोग बघा, आता 6 नंबरला लिहून सांख्यिकी उपयोग. सांख्यिकी उपयोग. आता या सांख्यिकी उपयोगाचा आपल्या जो काही वैशिष्ट्यांमध्ये कसा समावेश होतो बघा की संशोधनात कित्येक वेळा सांख्यिकीची माहितीचे जे काही संकलन आहे, ओके माहितीचे संकलन आहे व त्यावरून
अनुमाने मांडली जातात। बघा या सांख्यिकीचा जो उपयोग आहे तो करून काय संकलन आणि अनुमाने आता कशा प्रकारचे मांडले जातात बघा की या सांख्यिकी माहितीमुळे वर्गीकरण किंवा संक्षिप्तीकरण आहे, तुलनात्मक अभ्यास करणे आहे, समस्या सोडवणे आहे किंवा निष्कर्ष मांडणे आहे किंवा भविष्याकडून या सर्व प्रकारांवरून जे काय संशोधन क्षेत्राची जी काय मोठी आपल्याला व्याप्ती जी आहे ती माहित पडते की सांख्यिकीचा उपयोग या सर्व घटकांमध्ये ज्यामध्ये म्हणतो की समस्या सोडणे किंवा निष्कर्ष काढणे किंवा भविष्य कथन करणे किंवा तुलनात्मक अभ्यास करणे या सर्व गोष्टींचा उपयोग जे आहे सांख्यिकी उपयोग करून आपल्याला काढता येते। ओके, आता हे झालं वैशिष्ट्य। ओके, आता वैशिष्ट्य झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की संशोधनाचे काही स्वरूप आहे। आता वैशिष्ट्यता आहे तुम्हाला मागच्या वेळेस शॉर्टकट मध्ये सांगितले होते स्वरूप वैशिष्ट्य, आता हे झाले वैशिष्ट्य। आता आपल्याला पाहायचं आहे की संशोधनाचे स्वरूप। ओके, लिहिलं तुम्ही सर्वांनी? चला मी खोडून टाकतो हा। आता काय पाहायचं आहे की संशोधनाचे स्वरूप पाहायचे आहे। ओके, वैशिष्ट्य झाले, आता हे पहिल्या नंबरला वैशिष्ट्य झाले, आता 2 नंबरला पाहू स्वरूप। ओके, 2 नंबरचा आहे आता स्वरूप। आता या स्वरूपामध्ये बघा कशा पद्धतीचे की संशोधन पद्धती ही क्रमबद्ध ज्ञान अथवा घटना किंवा तथ्य समजण्यासाठी एक निश्चित अशी व्यवस्था आहे। कोणती? ही संशोधन प्रणाली। आता लक्षात ठेवा तुम्ही हे। ओके, आता यामध्ये शास्त्रीय पद्धतीचा जो उपयोग आहे तो करून जे ज्ञान मिळवले जाते किंवा ते शास्त्र शुद्ध व विविध कसोट्यांवर सत्य करणारे जे मानवाच्या कल्याणासाठी व हितासाठी जे जोपासना करणारे असतात त्यालाच आपण म्हणतो ही संशोधन प्रणालीची एक प्रकारचा स्वरूप। ओके, आता या स्वरूपामध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा वापर केला जाते? प्रतिकांची तपासणी, लिहून घ्या पहिल्या नंबरला, प्रतिकांची तपासणी, प्रतिकांची तपासणी, तपासणी। ओके, पहिलं स्वरूप आहे याच्यामध्ये की प्रतिकांची तपासणी। ओके, लक्षात आलं तुमच्या? आता या प्रतिकांची तपासणीमध्ये बघा कशामध्ये की यामध्ये सर्व मानवामध्ये आहे तर रूढ असलेल्या ज्या काही कल्पना आहे, प्रतीके आहे, वस्तू आहे या सर्व साधनाचा उपयोग संशोधन करत असतो। यामध्ये निष्कर्ष जे काही प्रतिपूर्ती आहे ते येण्यासाठी संशोधकाला संकल्पना या प्रतिकांची तपासणी करावी लागते या प्रतिकांच्या तपासणीमध्ये, आणि तरच या संशोधनाचा एक भाग म्हणून प्रतिकांची तपासणी करून त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम आहे हे संशोधन प्रतिकाची जी काही तपासणी आहे ते करण्याचं काम करत असते। ओके, त्यानंतर सेकंड नंबरला लिहूया सामान्यीकरण। याच्यामध्ये आता सेकंड नंबरला सामान्यीकरण, सामान्यीकरण। आता सामान्यीकरणचं कसं? ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला या सेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येणार आहे, प्रत्येक टॉपिक वरती आपला जर टॉपिक जर क्लिअर असेल तर आपल्या टॉपिक क्लिअर असल्यामुळे आपल्याला अडचण येणार नाही ते प्रश्न सोडवण्यासाठी। ओके, आता बघा तुम्ही सर्वांना सांगतो मी सामान्यीकरण म्हणजे काय? आता बघा सामान्यीकरण म्हणजे अनुभवांच्या आधारावर, ओके, अनुभवांच्या आधारावर संपादन करून जे काही ज्ञानावरून सामान्य स्वरूपाचा निष्कर्ष काढणे याला म्हणतात। कशाला? की निष्कर्ष ज्या कारणावरून किंवा ज्ञानावरून सामान्य स्वरूपाचा निष्कर्ष काढतो आपण त्यालाच आपण सामान्यीकरण असं म्हणतो। आता निष्कर्ष काढल्यानंतर संशोधकाचा एकच हेतू असतो की प्राप्त केलेले जे ज्ञान आहे आणि हे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे व मानवी हितासाठी त्याचा वापर व्हावा अशा प्रकारची जी काही किचकट आणि निष्ठुर त्यांची जी काही सामान्यीकरण आहे ते करण्याचा प्रयत्न हा संशोधक यामधून करत असतो। ओके, आता त्यानंतर तुम्हाला सांगतो भविष्याचे वेध। बघा आता लिहत चला। ओके, 3 नंबरला आहे भविष्याचा वेध, भविष्याचा वेध, भविष्याचा वेध। आता या भविष्याच्या वेधामधून तुम्ही काय म्हणजे विचार करू शकता? बघा की संशोधक शास्त्रीय पद्धतीने प्राप्त ज्ञानाचा जे काही उपयोग करून आहे तर त्याचे परिणाम मानवी आचार विचार किंवा कल्याण हितसंवर्धनासाठी कसे होतात। ओके, लक्षात ठेवा की मानवी आचार विचार आहे व कल्याण हितसंवर्धनासाठी कसे होतात याबाबत निदान जो करतो म्हणजे भविष्यकथन हो, याला आपण म्हणतो भविष्यकथन। जो निदान करतो मानवाचे आचार विचार आहे आणि त्याच्या कल्याणाच्या हितसंवर्धनासाठी जे काही म्हणजे निदान केल्या जाते त्यालाच आपण म्हणतो भविष्यकथन। म्हणजे भविष्यामध्ये घडणारे जे काही परिणाम आहे ते आताच आपण विचार करून
मानवाच्या आचार विचारामध्ये किंवा जे काही फायद्याच्या गोष्टी आहेत ते पुढे चालून आपल्या फायद्याच्या कशा ठरू शकते ती आपल्याला या भविष्याच्या वेधमध्ये आपल्याला पाहायचा, याचाच अभ्यास यामध्ये केला जातो. त्यामुळे आपल्या जीवनातील जे काही भावी परिणाम आहे, जे दुष्परिणाम घडणारे आहे, हे म्हणजे दुष्परिणाम जे ते आपल्याला टाळता येईल, ते होणार नाही. त्यासाठी आपल्याला भविष्याचा वेध सुद्धा या संशोधनामधून घेऊन पुढे मांडून आपल्याला त्या जे काही परिणाम घडणारे आहे, दुष्परिणाम, त्यावरती आपल्याला उपाययोजना करण्याचं काम आपल्याला या संशोधनामधून सुद्धा मिळत असते. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा की ज्ञानाच्या ज्या काही कक्षा त्या रुंदावणे, आता यानंतरचा चौथा टॉपिक लिहून घ्या. ज्ञानाच्या ज्या आहे, ज्ञानाच्या कसोट्या बघा, कसोट्या रुंदावणे. ओके, लिहिलं काय? आता ज्ञानाच्या कसोट्या रुंदावणे याच्यामध्ये बघा की यामध्ये पहा उपलब्ध ज्ञानाची जी काही सत्यता प्रमाणित करणे आहे, वर्तमान ज्ञानात सुधारणा करणे आहे. ओके, ज्ञानाला विशिष्ट अशी प्रामाणिकता किंवा प्राप्त करून देणे आहे, किंवा संख्यात्मक व गुणात्मक ज्ञान मापन करणे याच्यामध्ये, किंवा विचाराची प्रक्रिया गतिमान करणे आहे, भविष्यवाण्याची जी काही क्षमता आहे ती वाढवणे आहे. अशा प्रकारचे ज्ञान आहे ते कशा पद्धतीने विस्तारीकरणाचे कार्य हा संशोधक करण्याचं काम या ज्ञानाच्या कसोट्यांमधून करत असतो. त्यानंतर प्रमेयाची मांडणी आहे 5व्या नंबरला. ओके, लिहिलं, 5व्या नंबरला लिहून घे प्रमेयाची मांडणी. प्रमेयाची मांडणी लिहिलं का? आता प्रमेयाची मांडणी बघा ही. आता प्रमेयाची मांडणी बघा की कशा पद्धतीने मानवाला कुठे ना कुठे ज्ञान अवगत करण्याची एक सवय असते. मानव हा असा प्राणी आहे, आपण मानतो या धर्तीवरचा एकमात्र असा मानव प्राणी आहे, प्रगतिशील, बुद्धिशील, बुद्धिवान, आणि प्रत्येक वेळा चंचल असतो. कुठे ना कुठे काहीतरी शिकायची गोष्ट, या कुठे ना कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळेल. कुणी लालची असतो, तर कोणी म्हणजे दान करणारा असतो, तर कोणी म्हणजे निष्ठुर असतो, कोणी प्रेमळ असतो. मानवाचा स्वभाव असा मुळामध्ये चेंजेस होणार आहे. कसा होणार आहे? चेंजेस होणार आहे. 5 मिनिटांमध्ये त्याला राग येतो, तर 5 मिनिटांमध्ये त्याचा राग विसरतो. ओके, तर तो 2 मिनिटाच्या आधी तो आलेला दिसतो, तो 2 मिनिटाच्या नंतर जर आपण त्याला बघितलं तर त्याचा वेगळाच ताल असतो. अशा पद्धतीने हा मानव हा स्वतःमध्ये बदल घडवणारा एक चांगला व्यक्ती आपण मानतो. ओके, आता मी सुद्धा आहे, तुम्ही सुद्धा, आपण सर्व मानव, आपल्यामध्ये जे जे बदल होतात ते सर्वांनाच तुम्हाला माहित आहे. कोणत्या कोणत्या पद्धतीचे बदल होत आहेत, किंवा आपण कुठे कसं वागतो, कुठे काय बोलायचं आहे, कुठे काय नाही बोलायचं, या सर्व गोष्टींचा बदल म्हणजे आपल्या मानवी जीवनामध्ये किंवा मानवामध्ये कुठे ना कुठे ज्ञान अवगत करण्याची जी काही सवय आहे ते असते. आता बघा की मानवाच्या ज्ञानातून ज्ञान संकल्पनेचा शोध घेतला जातो. बघा ILP म्हणून बघा, तुम्ही लक्षात ठेवा, मानवाच्या ज्ञानामधून ज्ञान संकल्पनेचा शोध घेतला जातो. ज्ञान मिळवणे, अनुभव संपादन करणे हा स्वभाव मनुष्यात असतो. संशोधन त्या मिळवलेल्या ज्ञानातून व आकडेवारीतून तो स्वतःच्या जो काही एखादी सिद्धांत आहे किंवा प्रमेय तो मांडतो, व अशा संशोधनातून गरजेच्या आवश्यक संशोधनाची जी काही निर्मिती साध्य होते त्यालाच आपण म्हणतो ही प्रमेयाची मांडणी. ज्या व्यक्तीने किंवा ज्या मानवाने आपल्या एखादी सिद्धांत किंवा प्रमेय मांडले, अशी खूप अशी व्यक्ती आहे. आईन्स्टाईन आहे, ओके, ॲडम स्मिथ आहे, डॉक्टर मार्शल आहे, किंवा केन्स आहे, रॉबिन्सन्स आहे, श्रीमती रॉबिन्सन्स आहे. या सर्व जे काही शास्त्रज्ञ आहेत या सर्वांनी आपापले सिद्धांत मांडण्याचं काम केलंय. त्याच सिद्धांतामधून जे वेगळी दिशा दाखवण्याचं काम आहे ते वेगळी दिशा दाखवण्याचं काम आहे प्रमेयाच्या मांडणीमधून किंवा या सिद्धांताच्या मांडणीमधून आपल्याला करायचं. हे सुद्धा एक या म्हणजे संशोधन अभियोग्यताचं एक स्वरूप आहे. ओके, त्यानंतर ज्ञानाच्या व्यवहारामध्ये उपयोग कसा होतो पहा. कोणत्या व्यवहारामध्ये? ज्ञानाच्या 6व्या नंबरला लिहा. ज्ञानाच्या व्यवहारामध्ये याचा उपयोग पहा. उपयोग बघा, आता ज्ञानाच्या व्यवहारामध्ये याचा उपयोग कसा केला जातो बघा. संशोधक खूप वर्षापासून अभ्यासातून जे काही ज्ञान मिळवतो आणि जे सिद्धांत तो विकसित करतो त्याचा आपल्या समाजासाठी किंवा बघा त्याचा आपल्या समाजासाठी किंवा वापर कसा करता येईल, किंवा त्याचे ज्ञान प्रत्यक्ष समाजासाठी कसा म्हणजे वापर करता येईल, किंवा त्याचे ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात कसे वापरता येईल, किंवा ज्ञानाचा वापर आपल्या मानवाच्या हिताच्या जे काही जोपासना आहे तो करू शकते का,
किंवा भविष्यकालीन उद्भवणाऱ्या ज्या काही परिणामावर आहे ते मात करू शकते का, किंवा याचा विचार संशोधकाला जो आहे तो करायचा असतो आणि त्याला करावाच लागतो. या सर्व गोष्टींमधून जो आहे तो अशा पद्धतीने व्यवहारिक वापर जो आहे तो दिशा देणारे किंवा ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात कशा प्रकारे उपयोगात आणले जातात ते उपयोगात आणण्याचे जे काम आहे ते मानवाच्या व्यवहारामध्ये उपयोग कसा केला जातो, या संशोधनाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा केला जातो तो सुद्धा याचा या स्वरूपामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे. ओके, आता बघितले यामध्ये प्रतीकांची तपासणी, सामान्यीकरण, भविष्याचा वेध कसा घ्यायचा, ज्ञानाच्या कसोट्या कशा रुंदावायच्या, प्रमेयाची मांडणी कशा पद्धतीने करायची किंवा ज्ञानाच्या व्यवहारामध्ये उपयोग कसा करायचा, या सर्व झाले स्वरूप. तुम्हाला मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की स्वरूपामध्ये अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टींचा समावेश करायचा आहे की या सर्वांवरती, या संशोधन अभियोगितीवरती हे जर तुमचे चॅप्टर या हे जर पॉइंट जर तुमचे जर क्लिअर असेल आणि यावरती जर सेट एक्झाम मध्ये आपल्या होणारा जे 23 मार्च आहे 2023 ला जर यावरती जर प्रश्न आला तर तुम्हाला 100% सांगतो की तुम्हाला यावरती आलेल्या प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी कोणतीही तुम्हाला अडचण या टॉपिक वरती जाणार नाही. ओके, तर आता हे जे आहे हे कंटिन्यू टॉपिक आपले होणार आहे. ओके, तर बघा हे लिहिलं का सर्वांनी लिहिलं? ओके, फोडू मी. हा, चला आता बघा स्वरूप बघितले, संशोधनाचे स्वरूप बघितले, संशोधनाची वैशिष्ट्य पाहिली आपण. आता आपल्याला पाहायचं की संशोधन समस्येची निवड कशा पद्धतीने केली जाते. ओके, जेव्हा एखादी संशोधक संशोधन करण्यासाठी एखादी विषय निवडतो त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो किंवा तो विषय निवडत असताना आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करून निवडायचा आहे किंवा त्यांची आवड निवड आहे, त्यांचा अभ्यास सखोल असला पाहिजे, त्यातली जी काही पूर्व दिशेची माहिती आहे ती आपल्याजवळ आधी असली पाहिजे. कारण त्याविषयीची जर माहिती जर आपल्याजवळ थोडीफार जरी असेल तर आपल्याला संशोधनाचा विषय निवडता वेळेस आपले जे काही पीजी लेवलचे सर लोक आहेत त्यांचं सुद्धा गायडन्स घेऊन, आपला जो काही फ्रेंड सर्कल आहे त्या सर्वांचं गायडन्स घेऊन आपल्याला या संशोधनाच्या विषयाची निवड करायची. तर ते आता संशोधनाची विषयाची निवड कशी करायची बघा. ओके, आता पाहता संशोधनाची निवड बघा. संशोधनाची निवड लिहत चला टॉपिक. ओके, निवड आणि मेन म्हणजे तुम्ही सर्वांनी पॉइंट्स काढत चला. ओके, पॉइंट्स काढत चला. पॉइंटचा खूप फायदा होतो तुम्हाला. मी प्रत्येक लेसन मध्ये सांगत असतो की प्रत्येकाने जर पॉइंट जर काढले प्रत्येक टॉपिक्स वरती ते तुम्हाला अभ्यासाला खूप मोठ्या म्हणजे सोपी पद्धत आहे ती. आणि तुम्हाला नोट्स काढल्यानंतर किंवा पॉइंट्स लिहिल्यानंतर असे पॉइंट तुमच्या सहसा लक्षात राहू शकतात. ओके, आता बघा संशोधनाची निवड कशा होईल याला काय की सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, संशोधन समस्येची निवड, संशोधनाची निवड. जे काही यामध्ये समस्या आहेत ते आपल्याला पाहायचं. बघा समस्या. ओके, समस्या, संशोधनाची निवड आणि त्यामध्ये आपल्याला पाहायचं की समस्या. आता निवड करत असताना संशोधनामध्ये समस्या कोणत्या बघा की आपण संशोधन पद्धती ही वैज्ञानिक आहे असं म्हणतो. पूर्वीपासूनच आहे, विषय नाही आजच आपण मानतोच नाही, पूर्वीपासूनच मानत आहे की संशोधन हा एक वैज्ञानिक विषय आहे. संशोधनात आपल्या किंवा व्यक्तीच्या आवडीनिवडी, दृष्टिकोन आहे, मते आहे, या सर्वांना स्थान नसतात. संशोधन हे सत्यावरून ठरत असते व सत्याचा शोध घेणे हे प्रत्येक संशोधनकर्त्याचे अंतिम उद्दिष्ट असते. कारण की संशोधन प्रक्रियेतून काही वेळा नवीन गोष्टीचा शोध घेतला जातो तर काही वेळा समस्येचे निराकरण करण्याचे जे काही वेगवेगळे उपाय आहेत ते शोधले जातात. आणि तसे पाहिले तर समाजामध्ये अनेक समस्या आहे आपण पाहतो आणि त्या सर्व समस्यांमधून एखादी जरी समस्या आपण घेतली तर त्या समस्येवरती संशोधन करण्याचं काम आपण करत असतो. त्यासाठी तुम्हाला मी सांगितले की दृष्टिकोन हवा, आवड निवड हवी, त्यामध्ये मते हवी, आपले जे काही आहे व्यक्तीचा काही दृष्टिकोन हवा, त्यामधूनच आपल्याला ही समस्येची निवड करून आपल्याला संशोधनाचा जो काही विषय आहे तो आपण ठरवत असतो. बघा आता आता संशोधनाची सुरुवात म्हणजे काय तर बघा संशोधनाची सुरुवात करूयात आपण. बघा कशा पद्धतीने सुरुवात. आता ही संशोधनाची सुरुवात करत असताना पहा की एखाद्या विषयातील एखादी बाब संशोधकाला किंवा त्यामधली एखादी समस्या वाटत असेल तर खऱ्या अर्थाने संशोधनाची जी काही सुरुवात आहे तिथूनच होत असते. बघा जेव्हा संशोधक एखादी समस्या ओळखतो किंवा समस्या तो पाहतो कुठे ना कुठे आणि त्या संशोधनामध्ये खऱ्या अर्थाने जे काही तो दिशा पाहण्याचं काम करतो त्या अर्थानेच तिथून जे काही संशोधनाची सुरुवात आहे ते तिथून होत असते. लक्षात ठेवा तुम्ही. आता संशोधन करून जे काही म्हणजे सुरू असते तर सुरू असताना त्याची
निवड आहे ही अनेक गोष्टीवर अवलंबून असते. ते का कोणत्या कोणत्या गोष्टी बघा की जसं की पहा यामध्ये संशोधनकर्त्याची रुची आहे. ओके, त्यामध्ये ज्ञानात भर टाकणे किंवा ज्ञानातील जे काही कमतरता आहे ते भरून काढणे आहे. निदर्शनात आलेल्या ज्या काही घटनेचे शैक्षणिक आहे उत्सुकता आहे त्याची, म्हणजे एखादी संशोधन करत असताना त्याला उत्सुकता असते की आपण या विषयावरती संशोधन करायला हवं. पण आपली पीएचडी त्या म्हणजे संशोधन करून आपली त्या विषयावरती पीएचडी झाली पाहिजे. त्या संशोधनामधून आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या जे काही अर्थव्यवस्थेसाठी आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे. आपल्या त्या याच्यामधून निष्पन्न काहीतरी घडलं पाहिजे. समस्येचे काही निराकरण आहे, गृहीत कृत्यांचे परीक्षण आहे, सिद्धांताचे स्पष्टीकरण आहे, पूर्व संशोधनाची तपासणी करणे. बघा याच्यामध्ये म्हणजे जे काही आधी झालेले संशोधन आहे त्या संशोधनाची तपासणी करून म्हणजे कोणत्या गोष्टींवरती असं संशोधन झालेलं नाही की जे आपण त्या गोष्टींवरती संशोधन करू शकतो विषयावरती, अशा पद्धतीची संशोधनाची तपासणी करणे किंवा सामाजिक प्रतिष्ठा, धनप्राप्ती आहे, या सर्वांमध्ये संशोधक कार्य जे आहे ते हाती घेतलेले. सर्वात या सर्व गोष्टींचा विचार करून जे आहे ते संशोधन हाती घेण्याचं काम आहे हा संशोधक करत असतो. ओके, आता पहा की आपल्याला संशोधन विषय निवडताना अत्यंत सोपे असे कार्य वाटते. तुम्हाला सांगतो की कुणालाही संशोधन करत असताना सुरुवातीला एवढं सोपं कार्य वाटते की तुम्हाला काही बोलायचं काम नाही. कारण की मला सुद्धा अनुभव आलेला आहे त्या गोष्टीचा की, आणि माझे फ्रेंड सर्कल सुद्धा आहे काही की त्यांचा सुद्धा विषय निवडताना मी पाहिलाय की संशोधनाचा विषय निवडताना अत्यंत सोपे असे कार्य वाटते. पण जेव्हा प्रत्येक संशोधन विषयाची निवडसाठी जी काही सुरुवात करतो तेव्हा विषयाची निवड करणे हीच मोठी संशोधकाला एक समस्या वाटते. लक्षात ठेवा तुम्ही की संशोधकाला जे काही विषय निवडायची काही समस्या आहे ना तीच विषय निवडताना आपल्याला त्याला दिसून येते. हीच एक मोठी समस्या आहे. तर मला सांगा आता की ज्यावेळेस आपण एखादी विषयाची समस्या म्हणजे विषयावरती संशोधन करण्याचं काम करतो ना, समस्या पाहतो, तर त्या समस्येमधून हीच एक मोठी समस्या की याच्यावरती आपल्याला सर्वप्रथम उपयोग करायचा आहे किंवा यामध्ये उपाय आपल्याला म्हणजे उपाय याच्यावरती झाला पाहिजे. ओके, आता निवडलेला विषय हा संशोधनकर्त्याच्या आवडीचा असतो किंवा त्या विषयाबाबत जे काही संशोधनकर्त्याची शास्त्रीय उत्सुकता आहे ते असू शकते किंवा याबरोबर त्याची उत्सुकता असते किंवा नाही ते बरोबर नाही. कारण की पहा की संशोधनकर्त्याला एखादी गोष्ट समस्या वाटत असेल तर तो त्या समस्येविषयी सखोल चिंतन व अभ्यास करतो. लक्षात ठेवा तुम्ही, जी गोष्ट किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला एखादी समस्या वाटते, जसं बघा आता की एड्स आहे, स्त्री अत्याचार आहे, स्त्री सबलीकरण आहे किंवा आत्महत्या आहे, शेतकरी आत्महत्या आहे किंवा जे काही पीक आहे निर्यात वरती जे पीक निर्यात आहे किंवा जे काही उत्पन्न आहे आपलं यावरती सुद्धा लोकसंख्या आहे, या सर्व जे काही आपण समाजात राहत असताना वेगवेगळ्या अशा समस्या आहे की ज्या समस्यावरती अभ्यास करत असताना किंवा त्या समस्यावरती संशोधन करत असताना सर्वप्रथम आपल्याला त्या समस्येवरती सखोल चिंतन आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. ओके, तरच आपण त्या विषयाची निवड करून त्यामधल्या समस्या जाणून घेऊन त्या विषयावरती आपल्याला सखोल अभ्यास करून आपल्याला संशोधन करण्याचं काम आहे ते करायचं आहे. ओके, आलं तुमच्या लक्षात की संशोधनाची निवड करत असताना त्यामधल्या समस्या कोणत्या किंवा त्या समस्येचं निराकरण कसं करायचं, त्या समस्येचं निराकरण करत असताना कोणत्या अडचणी येत असतात, त्यामधली पात्रता आपल्याजवळ ते जे निराकरण करण्यासाठी ते पात्रता आपल्याजवळ कशी असली पाहिजे किंवा त्या पात्रतेमधून आपल्या त्या समस्येची जी काही सोडवणूक आहे ते करण्याचं काम आपण चिंतन आणि अभ्यासामधून आपण करू शकतो. ओके, बघा आता संशोधन अभियोग्यतेवरची जी काही स्वरूप आहे किंवा त्याची वैशिष्ट्य आहे किंवा त्यामधलं जे काही निवड पद्धती आहे किंवा ते समस्या कशा पद्धतीने सोडायच्या ते आपण पाहिलं. चला आता यानंतर पाहूया आपण की संशोधनातील जे काही समस्यांवर प्रभाव पाडणारे जे काही घटक आहे ते आपल्याला आता सखोल मध्ये पाहता. मी तुम्हाला सेकंड लेसन मध्ये सांगितलंच होतं की या संशोधनाच्या घटक जे काही प्रभाव पाडणारे घटक आहे यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा वापर होतो किंवा यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो. बघ यामध्ये कोणते की वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवड कशा पद्धतीने केल्या जाते. ओके, त्यानंतर सामाजिक समस्या आहे किंवा संशोधनकर्त्याची जी काही व्यक्तिगत मूल्य आहे, सामाजिक अधिमूल्य आहे, व्यवहारिक उपयुक्त आहे किंवा या सर्व घटकांचा जो आहे तो या समस्यावरती प्रभाव पाडण्याचे जे काम आहे ते घटक करत असतात. आपण डिटेल्स मध्ये पाहूया. ओके, सुरुवातीला लिहून घ्या आता पहिल्या नंबरला की या घटक पाडत असताना यामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा कशा वापर केला. बघा वैज्ञानिक ओके, वैज्ञानिक जे आहे या वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवड कशी करायची. ही जी वैज्ञानिक आहे विषय क्षेत्राची निवड
आता या वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवड कशा पद्धतीने केल्या जाते बघा, यामध्ये संशोधनातील जे काही समस्यांवर जे काही प्रभाव पाडणारे जे घटक आहेत हे पहिल्या नंबरचा आहे. असे 5 प्रकार आपल्याला यामध्ये पाहायचे आहे. तर बघा, यामध्ये वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवड मध्ये कशा पद्धतीचा आपल्याला उपयोग होतो की यामध्ये बघा की अर्थशास्त्र विषयातील जर आपण बघितलं शेती संबंधित संशोधकाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे किंवा शेतजमिनीची जी काही उत्पादकता आहे किंवा जागतिकीकरणाचा शेतमाल जे वस्तू निर्यातीवरील जो परिणाम आहे किंवा शेतमजुरांच्या ज्या काही समस्या आहे त्या जाणून घेण्याचा जो काही आपल्याला परिणाम घडून येते त्यामध्ये या सर्व म्हणजे गोष्टीमधून, तर त्या सर्वांचा या वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवड करत असताना हे सर्व जे विषय आहे तर ते सर्व विषय या विषय क्षेत्राच्या वैज्ञानिक विषय क्षेत्राच्या निगडीत आपल्याला दिसून येते. ओके, त्यानंतर सामाजिक समस्या लिहून घ्या 2 नंबरला. सामाजिक समस्या. आता यामध्ये सामाजिक समस्या आपल्याला कोणत्या कोणत्या म्हणजे दिसून येते बघा की अध्ययनाचा केंद्रबिंदू म्हणून समाज आणि समुदाय यातील जो काही समस्यांकडे आपण पाहिले जाते. ओके, तर उदाहरणार्थ याच्यामध्ये बघा कोणत्या समस्याचा म्हणजे समावेश होतो की यामध्ये भ्रष्टाचार आहे किंवा अंमली पदार्थांचे सेवन आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, स्त्री भ्रूण हत्या आहे किंवा जातीवाद आहे किंवा स्त्री सबलीकरण आहे इत्यादींचा जो अभ्यास आहे तो आपल्याला या सामाजिक समस्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकता. ओके, आता त्यानंतरचं आता हे बघा सामाजिक समस्या झालं, वैज्ञानिक झालं. आता त्यानंतर बघा की संशोधनकर्त्याची जी काही व्यक्तिगत मूल्य आहे किंवा सामाजिक मूल्य, संशोधन करायची व्यक्तिगत मूल्य, संशोधन कर्त्याचे व्यक्तिगत मूल्य बघा, व्यक्तिगत मूल्य. ओके, संशोधनकर्त्याचे व्यक्तिगत मूल्य. आता व्यक्तिगत मूल्य म्हणजे काय बघा, याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो की संशोधनाची प्रेरणा किंवा गती, त्यामध्ये इच्छा आणि इत्यादीवर संशोधक एखाद्या जे काही विषयाची आवड आहे किंवा त्याची सवय आहे किंवा व्यक्तिगत प्रेरणा आहे इत्यादींचा जो काही मोठा प्रभाव पडतो तो संशोधनकर्त्याची व्यक्तिगत मूल्य यामध्ये समावेश केला जातो. ओके, आता त्यानंतर आपल्याला सामाजिक अधिमूल्य बघा, हे 3 नंबरचं झाले. 4 सामाजिक अधिमूल्य. लिहत चला. ओके, आता सामाजिक अधिमूल्यमध्ये बघा, सामाजिक अधिमूल्यमध्ये एड्स, तुम्ही ऐकला एड्स अशी एक बिमारी आहे की या एड्सचा गंभीर जर प्रश्न लक्षात घेऊन युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे, भारत सरकार आहे किंवा समाजसेवी ज्या काही संस्था आहे किंवा एनजीओ आहे आणि इत्यादी आर्थिक जे काही मदत हे लोक करतात, हा पुढाकार जो घेऊन या विषयाचा निराकरण करण्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो आणि अशा पद्धतीने एड्सवर विविध पद्धतीने संशोधन करण्यासाठी संशोधक हा प्रयत्न करत असतो, त्याच गोष्टींचा अभ्यास या सामाजिक संशोधन मूल्यामध्ये सुद्धा करत असतो. ओके, आलं तुमच्या लक्षात. आता त्यानंतर बघा व्यावहारिक उपयोगिता बघा 5 नंबरला लिहून घ्या. व्यावहारिक उपयोगिता. आता यामध्ये कसा वापर होतो बघा व्यावहारिक उपयोगितेमध्ये की ज्या विषयाचे संशोधन वाढीस लागावे व ज्यामध्ये विद्यापीठ आहे, म्हणजे एखाद्या विषयामध्ये जर संशोधक वाढीस लागण्यासाठी आपल्याला विद्यापीठ अनुदान आहे किंवा शैक्षणिक संस्था आहे, शासनाचे वेगवेगळे विविध विभाग आहे किंवा समोर येऊन जर मोफत, त्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या सुविधा करू शकते ती, समोर येऊन जर मोफत प्रवास आहे किंवा दैनंदिन खर्चाची तरतूद आहे, अनुदाने आहे, कर्ज आहे आणि या सर्व जे उपलब्ध करून देण्याचं काम ही म्हणजे संस्था किंवा ही सरकार करण्याचं काम करत असते आणि तीच सर्व उपयोगिता ही जी आहे ती या व्यावहारिक उपयोगितेमध्ये आपल्याला समावेश केला जातो की या प्रकारची सुद्धा व्यावहारिक उपयोगिता आपल्या या संशोधनामध्ये असू शकते. ओके, हे झालं का तुमचं. अशा पद्धतीने जे आहे बघा की संशोधनाची जी काही वैज्ञानिक विषयाची निवड आहे किंवा सामाजिक समस्या आहे, संशोधनकर्त्याचे व्यक्तिगत मूल्य आहे, सामाजिक अधिमूल्य आहे, व्यावहारिक उपयोगिता आहे, अशा प्रकारचे संशोधनातील समस्यांवर प्रभाव पाडणारे जे घटक आहेत या घटकांवरती सुद्धा तुमचा पॉईंट जे आहे तो क्लिअर असला पाहिजे, यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकते. ओके, आता यानंतर पूरक घटके सुद्धा आहे बघा. मी तुम्हाला सांगतो पूरक घटके कोणते कोणते आहे. पूरक घटके यामध्ये बघा
की संशोधनासाठी निवडलेल्या विषयातील संशोधनकर्त्याची जी काही आवड निवड आहे त्याचा सुद्धा या पूरक जे काही याच्यामध्ये पूरक गोष्टी आहे किंवा पूरक घटक आहे त्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर संशोधनासाठी लागणारे साहित्य आपल्याला खात्रीशीर मिळणार याची शाश्वती त्या म्हणजे पूरक याच्यामध्ये संशोधन घटक जे आहे त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर पूरक घटकांमध्ये अजून आहे की संशोधन कार्यासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता आहे याची खात्री होती. त्यानंतर संशोधन विषयाची व्यक्ती व त्यासाठी जे काही घ्यावा लागणारा वेळ आहे यांचा मेळ घालता येतो व याबाबतची जाणीव त्यामध्ये होते. त्यानंतर संशोधन कार्याला आवश्यक त्या संस्थांची परवानगी मिळेल का याची सुद्धा शाश्वती आपल्याला मिळते. त्यानंतर संशोधन विषयाची उपयुक्तता जे काही आहे ते पुढील काळात टिकून राहील का याचा सुद्धा आपल्याला त्यामध्ये पूर्व घटकांमध्ये इत्यादी जे काही पूर्व घटके आहे सुद्धा ते या सर्वांचा पूर्व घटकामध्ये समावेश झालेला आपल्याला यामध्ये दिसून येतो. लक्षात ठेवा तुम्ही. ओके. त्यानंतर बघा की संशोधनातील समस्येचे निराकरण करण्याच्या काही अटी पाहूया आता. ओके. हे लिहिलं का सर्वांनी? आता पाहूया अटी. ओके. लिहत चला. ओके. एक एक पॉइंट काढत चला. अटी पाहूया आता आपण याच्या. काय पाहू? अटी. या अटी कशा संदर्भात आहे? ती या संशोधनातील समस्याचे निराकरण करण्याची एखादी समस्या जर आली तर त्या समस्येवरती आपल्याला उपाय शोधणे, उपाय शोधून त्या समस्येचं निराकरण करण्याचं काम करायचं आहे. त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपल्याला काही अटी असतात आणि त्या अटी कोणकोणत्या तर पहा मी तुम्हाला सांगतो की लिहत चला. ओके. आता या अटीमध्ये बघा की अध्ययन विषयात पूर्णपणे मग्न होणे म्हणजे अध्ययन करत असताना आपल्याला त्या विषयामध्ये पूर्णपणे मग्न असणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित विषयाच्या साहित्याचा अभ्यास करणे किंवा विविध प्रकारची जी काही पुस्तके आहे, शोध पुस्तके आहे, ओके, वेबसाईट्स आहे किंवा इंटरनेटचा वापर करून यामधून संशोधनाची उद्दिष्टे आहे, निष्कर्ष आहे आणि इत्यादींचा जो काही अभ्यास आहे ते केल्यामुळे निवडलेल्या संशोधन विषयाच्या व्यक्तीची व त्यामधल्या अडचणींची अनुभूती आपल्याला या सर्व गोष्टींमधून होत असते. ओके. आता पूर्वी झालेल्या जे काही संशोधनाचा जो काही जर आपण अभ्यास केला तर ते संशोधकाला फायदेशीर ठरू शकतो. बघा की जर तुम्हाला नवीन काही संशोधक असेल तर त्यांनी पूर्वी झालेले जे काही संशोधन आहे त्या संशोधनावरती अभ्यास करणं चालू करा, कारण की त्या संशोधनामधून आपले जे काही निष्कर्ष आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा अभ्यास करून आपल्याला काढता येतील. ते आपल्यासाठी एक संशोधनासाठी एक मदत म्हणून ठरू शकते. म्हणून अशा पद्धतीने पूर्वी झालेले जे काही संशोधक आहे त्याचा अभ्यास करणं आपल्याला फायदेशीर ठरू शकते. ओके. आता बघा यावरून आपण विषय कसा निवडावा हे ठरवता येते. हे जे पूर्वी झालेले काही संशोधन आहे तर यावरून आपल्याला काही पूर्व दिशा कशी मिळते बघा की यामध्ये आपण विषय कसा निवडावा हे तुमच्या लक्षात येते किंवा ठरवता कसा यावा. दुसऱ्या संशोधकाने आपल्याच विषयावर किंवा आपल्याच विषयासारखा प्रश्न हाताळला का किंवा नाही हाताळला हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये समजते. म्हणजे आपला जो विषय आपण ठरवला आहे तोच विषय दुसऱ्या व्यक्तीने विषय घेऊन त्याच्यावर संशोधन झालेले नसले पाहिजे, हा सुद्धा तुमचा एक प्लस पॉइंट असला पाहिजे. ओके. आणि त्यामध्ये सुद्धा तुमचा एक म्हणजे सतर्कता बाळगली पाहिजे. ओके. त्यानंतर बघा की जे काही आपण समस्या कशा सोडवाव्या व कोणत्या पद्धतीचा वापर म्हणजे केला पाहिजे किंवा कोणती यामध्ये सूचना आपल्याला मिळते किंवा या संशोधन करत असताना माहीत नसलेली जी काही साधन सामग्री आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये माहीत असणे आवश्यक आहे. संशोधकाला अभ्यास क्षेत्रातील माहीत नसलेल्या जे काही व्यक्ती आहे किंवा त्यांचे जे काही जे कार्य आहे त्यांची पुस्तकं आहे जे आधी संशोधकांमध्ये जे काही व्यक्ती झालेली आहे त्यामध्ये व्यक्ती आहे किंवा त्यांचे कार्य आहे त्यांची पुस्तकं आहे तर हे सुद्धा आपल्याला त्या विषयाचा परिचय असणं आवश्यक आहे. त्यामध्ये बघा की त्यामध्ये आधीच्या संशोधनामुळे संशोधकाला स्वतःच्या अभ्यासाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती यावरून आपल्याला समजते. त्यानंतर संशोधकाला आधी माहीत नसलेल्या व नवीन संकल्पाचे जे काही ज्ञान आहे ते होते. त्यानंतर स्वतःच्या संशोधनाचे जे काही मूल्यमापन आहे इतरांच्या कार्याशी तुलना करून पाहता येते. लक्षात ठेवा. बघा आता त्याच्यामध्ये की स्वतःच्या संशोधनाचे मूल्यमापन इतरांच्या कार्याच्या तुलनेत आपल्याला पाहता येते. त्यानंतर तज्ञ व अनुभवी व्यक्तीबरोबर आपल्याला या संशोधनावरती चर्चा करता येते. ओके. त्यानंतर क्षेत्र निश्चिती करता येते आपल्याला जे काही ज्या क्षेत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं आता आपल्या विदर्भामध्ये जर आपल्याला बघितलं महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ आहे, पूर्व विदर्भ आहे, मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा कोकण आहे, या सर्व विभागांमधून आपल्याला वेगवेगळे जे काही क्षेत्र आहे ते निवडता येते. जसं आता मी विदर्भातला आहे तर मला माझं क्षेत्र आहे ते माझं क्षेत्र पश्चिम विदर्भामध्ये येते कारण माझा यवतमाळ जिल्हा आहे. तर यवतमाळ जिल्हा हा पश्चिम विदर्भामध्ये येते.
जर चंद्रपूर नागपूर जर असेल ते पूर्व विदर्भामध्ये येते. अशा पद्धतीचं क्षेत्र निवडून आपण त्या विषयीचा सखोल अभ्यास करू शकतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एखादी आता आपल्याला संशोधन करायचा विषय निवडायचा आहे, तर जसं आता पश्चिम विदर्भ आदिवासी समस्येवरती आपण अभ्यास करू शकतो, किंवा पूर्व विदर्भ आदिवासीवरती समस्या करू शकतो, किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, किंवा जे काही पश्चिम विदर्भातल्या म्हणजे प्रमाणे आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, किंवा सखोलपणे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरती सुद्धा घेत असतो. आता आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा असा की सर्वात जास्त आत्महत्या करणारा जिल्हा आहे. त्या यवतमाळवरती सुद्धा सखोल आपल्याला अभ्यास करू. अशा पद्धतीने जे आहे तर ते क्षेत्र नीतीची करण्याचं काम सुद्धा आपण यामध्ये व्यापकता आहे, या व्यापकतेमधून सुद्धा आपण त्यामध्ये संशोधनाचा एक पाठ म्हणून अभ्यास करू. कार्यपद्धतीची निवड आहे. कार्यपद्धतीची निवड करत असताना आपल्याला ते कोणत्या पद्धतीचे कार्य करायचे, त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला मार्ग शोधायचे, संशोधन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला मदत या संशोधन कार्यामध्ये होऊ शकते, या पद्धतीची कार्य निष्पत्ती सुद्धा निवड सुद्धा आपल्याला यामध्ये करायची आहे. बघा आता निरीक्षण करणे सुद्धा आहे की निरीक्षण सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी संशोधन करत असताना ज्या संशोधनाचा आपला विषय आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपल्याला ते निरीक्षण करून त्याची मांडणी करून त्याची आकडेवारी मांडून या सर्व गोष्टींचा जो आहे तो आपल्याला या अटींमध्ये आपल्याला समावेश असतो, किंवा या बाकीच्या ज्या काही क्षेत्र निश्चिती आहे, व्यापकता आहे, कार्यपद्धतीची निवड आहे, तज्ञ अनुभवी बरोबर झालेली चर्चा आहे, या सर्वांमधून आपल्याला संशोधनासाठी एक प्रकारची मदत होऊ शकते. त्या पद्धतीने आपली एक दिशा आपण ठरवण्याचं काम करण्याचं काम जे आहे तुम्ही सर्वांनी करायला पाहिजे. ओके, आता बघा इत्यादींचा अभ्यास यामध्ये केला जातो, लक्षात ठेवा तुम्ही. आणि यामध्ये आपण स्वतः संशोधन करत असताना त्यात कोणकोणत्या गोष्टींची कशी वर्गवारी करायची, त्यामध्ये सामाजिक प्रकार कोणते किंवा मानके कोणती, किंवा आपले संशोधन कसे सर्वोत्तम होणार किंवा सगळ्यात चांगले होणार, याचा जो काही म्हणजे समावेश आहे किंवा सखोल अभ्यास आहे ते केल्यावर नक्कीच हा घटक तुम्हाला जो आहे तो समजून येणारे आपले जे काही क्लास आहे ते व्हिडिओ आहे ते डेली तुम्ही पाहत चला, डेली होत राहणार आहे, शेअर करत चला. ओके, बाकीचे आपण दुसऱ्या लेसन मध्ये घेऊया. आता आहे हा जो टॉपिक आहे म्हणजे संशोधन अभियोग्यता, यावरती आपण वैशिष्ट्ये पाहिली, स्वरूप पाहिली, त्या अटी पाहिल्या. आता यानंतरचे जे काही बाकी जे काही टॉपिक्स आहेत ते पुढच्या लेसन मध्ये म्हणजे पुढचा लेसन या एका टॉपिक वरती आपले 4 लेसन होऊन जाणार. मग त्यानंतर आपल्याला अजून जे काही वेगवेगळे टॉपिक्स आहेत सेट एक्झाम मध्ये येणार आहे, जे काही सिलेबस नुसार आहे ते आपल्याला सर्व याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर चला, चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आपले हे जे लेसन आहे ते तुम्हाला सर्वांना पाहता येईल. आणि असेच लेसन वगैरे आहे तर तुम्ही जॉईन करत राहा. ज्यांनी जॉईन नसेल केले किंवा जे तुमचे मित्र असेल, मंडळी असेल, त्यांना सुद्धा तुम्ही SMS द्वारे सांगा की आपलं रालेक्स कोचिंग अकॅडमी अमरावती ही महाराष्ट्राची एकमेव आहे की जे आपल्या मराठी म्हणजे शुद्ध म्हणजे चांगल्या आपल्या ओळखीच्या भाषेमध्ये किंवा आपल्या चांगल्या एका पद्धतीमध्ये ज्या प्रकारचे क्लास करत असते आणि जे तुम्हाला ती भाषा समजून येईल सोप्या पद्धतीने, त्या पद्धतीचे आपण लेसन घेत आहे आणि ते तुम्हाला सर्वांना समजते असं मी म्हणजे गृहीत धरतो. आणि अशाच पद्धतीचे क्लासेस तुम्ही जॉईन करत राहा आणि आपले चॅनलला शेअर करत राहा. आणि काही नसेल समजलं तुम्हाला तर कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारत राहा, किंवा या सब्जेक्टच्या रिलेटिव्ह जर तुमचे जर प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सविस्तर माहिती घेऊन तुम्ही यावरती प्रश्न विचारून त्यावरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार. आणि त्यामुळेच तुमचं जे टॉपिक आहे जो तुमचा क्लिअर झाला तर 2023 मध्ये येणारा जो काही सेटचा पेपर आहे म्हणजे मार्च 23 ला येणारा, तर तुम्हाला कुठलाही प्रश्न या संदर्भात किंवा या टॉपिक वरती जर आला तर तुमचे प्रश्न हे तुम्ही आवश्यकतेने बिलकुल बिनधास्तपणे सोडू शकाल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. ओके, तर चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. चला आता